तुम्हाला जर हे सोलापुरी फूड सिरीज आवडलं असेल तर तुम्ही आणि कोणाला तिखट खायची भरपूर सवय आहे त्यांनी जोगेश्वरी मिसळला नक्की भेट द्या. की आपल्या सोलापुरातील असे 3 पोरं कोणते तरी आहेत म्हण जे 80 पाव खाल्लेत म्हण. अनलिमिटेड मध्ये ऑफर ठेवला. किती 2 दिवस जेवले नसतील. 4 लाद्या पावले. तर सोलापुरी फूड सिरीजच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत हेरिटेजच्या समोर नवीनच चालू झालेली आहे जोगेश्वरी मिसळ यांची मिसळ टेस्ट, स्पेशल मिसळ टेस्ट करण्यासाठी. तर मी आणि माझा मित्र राघव आम्ही दोघंजण टेस्ट करणार आहोत जोगेश्वरी मिसळ यांची स्पेशल मिसळ. तर चला तर मग बघूया. ते आहे आपलं हेरिटेजचा रोड आणि हे आहे समोरचं गेट आणि त्याच्या एक्झॅक्ट समोर तुम्ही बघितलात तर तुम्हाला दिसेल की जोगेश्वरी मिसळ. नमस्कार सर. नमस्कार. सर तुमच्याकडे काय काय मिळतं? स्पेशल मिसळ आहे, साधी मिसळ आहे. आजपासून नवीन ऑफर चालू केलेली आहे. ओके. स्पेशल मिसळ 150 रुपयाला अनलिमिटेड. अनलिमिटेड आहे. अनलिमिटेड. अच्छा, मग 2 अनलिमिटेड स्पेशल मिसळ करा. ओके सर. तर आपली मिसळ आलेली आहे. तर आपला स्पेशल मिसळ आलेला आहे. स्पेशल मिसळ. तर पहिला आपण बघूयात की स्पेशल मिसळमध्ये काय काय आहे. ओके. पहिल्यांदा तरी या अनलिमिटेड स्पेशल मिसळ थाळीमध्ये तुम्हाला मिळतील 3 प्रकारचे फरसाण. सगळे काही अनलिमिटेड आहेत. त्यानंतरनं मटकी, त्यानंतरनं कांदा, लिंबू, काकडी हे पण त्यांनी दिलेले आहे तिथे. आणि यांच्या इथे लिमिटेड पण गोष्टी आहेत जसे की इथं तुम्ही बघू शकता दही दिलेली आहे आणि स्वीटमध्ये हे लड्डू, शेंगा लड्डू आहे. ओके. आणि यासोबत अनलिमिटेड पाव पण असणार आहेत. तर इथे तुम्ही अनलिमिटेड पाव तुम्ही कितीही पाव खावा, तुम्हाला फक्त 150 रुपयेच पे करावं लागतील कारण की ही जी थाळी आहे फक्त 150 रुपयाला आहे. तर आपली मिसळ आलेली आहे. चला तर आपण आता मिसळ खायचं स्टार्ट करूयात. कशी आहे टेस्ट, ही नेमकं स्पेशल मिसळ काय आहे आपण ते पण तुम्हाला सांगणार आहोत. पहिला मी मिक्स करून घेतो. हां, मिसळ खायची पण एक पद्धत आहे. तुम्हाला मिसळ दिली जाते पहिल्यांदा, त्यामध्ये तुम्हाला हे तर जे 3 प्रकारचे शेव मिळतात तर ते तुम्हाला एक एक करून ह्या मिसळमध्ये टाकायचे. शेव, फरसाण, ही पापडी आहे. मग थोडीशी मटकी देखील तिथं देतात त्यांनी. आणि लिंबू. कांदा अनलिमिटेड. थोडी तर्री आपण घेऊयात आता. तर्री पण एकदम दिसताना एकदम तिखट झणझणीत असे वाटत आहे. टेस्ट करू. हां, चालू कर चालू कर. चलो. एक नंबर. राघवने तर म्हणलं आहे जकास आहे, आपण पण टेस्ट करून बघूया. टेस्ट आहे. तुम्हाला मिसळ ट्राय करायचं असेल तर एक वेळेस नक्की भेट द्या इथे. झणझणीत मिसळ आहे. खास करून सोलापूरच्या लोकांना झणझणीत पदार्थ खूप आवडतात. चिकन, मटन म्हणा. पण ही मिसळ खरीच खूप तिखट आहे. लिंबू पिळतो, लय तिखट आहे. एक नंबर आहे. टेस्ट मिसळ आहे, वर्थ आहे. 150 रुपयाला आहे. अनलिमिटेड तुम्ही खाऊ शकता. किती खायचं तेवढं खावा. पाव इथं समोर ठेवलेले आहेत. कितीही पाव तुम्ही खाऊ शकता. लिमिटेड गोष्टी म्हणजे इथं दही एक लिमिटेड आहे, शेंगा लाडू हे 2 गोष्टी इथे लिमिटेड असणार. बाकी तुम्ही काहीही घ्या, इथं अनलिमिटेड आहे. टेस्ट एक नंबर आहे. दही, शेंगा लाडू आणि ताक हे फक्त 3 गोष्ट लिमिटेड आहे. इवन ताक पण आहे. ताक पण आहे. आपण सगळं झाल्यानंतर ना ताक द्या म्हणलंय. बाकी ताक पण unlimited याच्यासोबत. आहे. या थाळीमध्ये तुम्हाला ताक देखील मिळेल. हा त्यांचा शेंगा लाडू आहे. तिळ आहे, तिळेचा शेंगा लाडू. तर आमची मिसळ खाऊन झालेली आहे.
ऑलमोस्ट ऑलमोस्ट सगळं संपलेलं आहे, फक्त दहीची वाटी उरली आहे. 4 पाव तरी काहीतरी मी खाल्लेत. 4 पाव मध्ये मी आउट झालोय. तू किती पाव खाल्ला? मी 6 पाव आणि 4 पाव खाल्ले. आणि इथं पाव त्यांना मागताना त्यांनी असं म्हणले की आपल्या सोलापुरातील असे 3 पोरं कोणते तरी आहेत म्हण जे 80 पाव खाल्लेत म्हण. अनलिमिटेड मध्ये ऑफर ठेवला. तर ते पोरं कोण आहेत ना, एकदा कमेंट मध्ये जरा मेन्शन करा त्यांना पुरस्कार येतो. कोणते ते 3 पोरं आहेत ते 80 पाव खाल्लेत. 80 पाव किती? 2 दिवस जेवले नसतील. 4 लाद्या पावचे. एका लादीमध्ये 20 पाव असतात, त्यातले 4 लाद्या खाल्लेत. कोण आहे ते कमेंट मध्ये एकदा त्यांना मेन्शन करा. तर मस्त वाटली मिसळ, 1 नंबर होती. अनलिमिटेड आहे, तुम्ही पाव किती खाऊ शकता. झणझणीत आहे, मेन म्हणजे तिखट भरपूर आहे. ज्यांनी कोणाला तिखट खायची भरपूर सवय आहे त्यांनी जोगेश्वरी मिसळला नक्की भेट द्या. मस्त आहे, बेस्ट आहे. फॅमिलीसाठी एक सेपरेट सेक्शन बनवलेलं आहे. तर फॅमिली, फ्रेंड्स, कॉलेज स्टुडंट्स अशांसाठी एक सेक्शन तरी त्यांनी तयार केलेलं आहे. तो वरती तुम्ही तो येऊन तुमच्या फॅमिलीसोबत एक चांगला वेळ देखील घालवू शकता. तुम्हाला जर हे सोलापूर फूड सिरीज आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. आणि कमेंटमध्ये हे पण सांगा की आपण पुढचे हॉटेल्स किंवा रेस्टॉरंट कुठले शूट करूयात किंवा असे हिडन जेम्स आहेत सोलापुरातले ते आपण कॅप्चर करूयात आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण हे कंटेंट पोहोचवू शकू. तर यासाठी कमेंटमध्ये तुम्ही मेन्शन करा की तुम्हाला कोणत्या हॉटेल्सचं किंवा कॅफेजचं पाहिजे किंवा कोणतीही गोष्ट जे रिलेटेड टू सोलापूर असेल तर ते नक्की कमेंटमध्ये सांगा. चलो बाय.